आणि तुम्ही पाहिलं असेल की धनुर्विद्या आपल्याकडे खूप प्रसिद्ध होती. महाभारतामध्ये आपण पाहिलं असेल. बरोबर. रामायणात जसं रामाने धनुष्यबाण वापरला होता आणि रावणाला त्याने त्याचा वध केला होता. तर रावणाला कुठे मारायचं म्हणजे त्याचा वध होईल. तर तो हं. जो बिंदू होता तो मर्मबिंदू होता, की त्या मर्मावर तो आघात केला की तो मृत्यू पावणार. अशी अस म्हण सुद्धा आहे, अशी म्हण, मर्मावर बोट मर्मावर ठेवणे. बोट ठेवणे. अच्छा, ते इथूनच अगदी आलंय. बरोबर. तर तशा पद्धतीने तो अभ्यास खूप होता वेदकालीन. हं. वेदांमध्ये त्यावेळेच्या शास्त्र त्यावेळी वापरलं. त्यावेळी धनुर्विद्या शिकत असताना हे मर्मशास्त्र शिकवलं जायचं. बरं. म्हणजे कोणाला जर मारायचं असेल पूर्णपणे किंवा घायाळ करायचं असेल, किंवा हं. हळूहळू एखाद्याला मृत्यू द्यायचा असेल, की हं. त्याला आज मृत्यू नाही द्यायचा आहे, त्याला 1 वर्षाने तो मेला पाहिजे. अशा ठिकाणी ती तिथे आघात केला बापरे! जायचा. तर अशा पद्धतीने त्यावेळी ते